मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी आज एक थोडीशी आनंदाची बातमी असं म्हणता येईल. कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे जे कार्याध्यक्ष आहेत माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे महाराष्ट्रव्यापी दौरा करत आहेत आणि ते सध्या वाशिम जिल्ह्यात आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे त्यांनी जे पोहरादेवीचे महंत आहेत बाबूसिंह महाराज राठोड जे विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहेत त्यांच्यासोबत माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी भेट घेतली आणि आज पोहरादेवी येथे माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे येण्याची शक्यता आहे. पण काल मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांचा जो दौरा आहे तो अद्यापही निश्चित नाही, ते येतील की नाही याच्यात शंका आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे 100% पोहरादेवी येथे येणार आहेत आणि बाबूसिंह महाराज राठोड यांनी दिलेल्या शब्दानुसार माननीय बालाजी पाटील चाकूरकर आणि शिष्टमंडळाची पोहरादेवी येथेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले तर त्यांच्यासोबत बैठक लावून देण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि ते शब्द पूर्ण सुद्धा करणार आहेत. या प्रशिक्षणार्थ्यांच्या पाठीशी आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे नक्कीच कुठेतरी या प्रशिक्षणार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, कारण आनंदाची सुद्धा बातमी म्हणता येईल. कारण जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक झाली तर यामधून नक्कीच कुठेतरी सकारात्मक चर्चा होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे. आणि पोहरादेवी सारख्या अशा पवित्र ठिकाणी जर ही बैठक पार पडली तर यामधून नक्कीच या प्रशिक्षणार्थ्यांसाठी फायदा होईल आणि कुठेतरी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल उचललं जाईल. पण जरी देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे 100% या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत पुन्हा एकदा बैठक होऊ शकते आणि या बैठकीतून या पोहरादेवीच्या पवित्र स्थळावरून नक्कीच या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांसाठी गोड बातमी मिळेल अशीच अपेक्षा आहे. त्यामुळे आता दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या बैठकी संबंधी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी वेळोवेळी चॅनलवरती टाकणार आहे. पण तुर्तास तर हीच अपडेट आहे की एकनाथ शिंदे साहेब हे या पोहरादेवीसाठी येणार आहेत बैठकीला. तिथे बैठक होऊ शकते आणि या बैठकीत नक्कीच कुठेतरी सकारात्मक निर्णय होईल. पण जे परवा दिवशी असं समजलं होतं की देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तिथे येतील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत माननीय बालाजी पाटील चाकूरकर आणि शिष्टमंडळाची भेट होईल. पण त्यांचा दौरा अद्याप निश्चित झालेला नाही. शक्यतो तर ते तिथे येणार नाहीत आणि जर ते नाही आले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे 100% येणार आहेत आणि त्यांच्यासोबत हा जो भेट आहे त्यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. तर मित्रांनो आजच्या ह्या बैठकीचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा म्हणजे जे प्रशिक्षणार्थी नैराश्यात आहेत त्यांना थोडीशी का होईना उत्स्फूर्तता मिळेल. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.